हे पहा इथे मी स्लीव शिवून घेते. आता स्लीव इथे कमी पडती म्हणजे कस्टमरच्या साईजनुसार आपल्याला शिवून घ्यावं लागतं. आता हे आरी वर्क केलं आहे म्हणूनच ही कमी पडते आणि त्याला साईडला जॉईंट करावा लागतो आहे असं काही नाही आहे. आपल्याला सेंटरवरून कटिंग करून घ्यावंच लागतं जेव्हाही आपण शिवू दे, त्याला बॉर्डर असू दे किंवा नसू दे, कारण तो जॉईंट फक्त आतल्या बाजूला साईड व्हावा म्हणून. आता इथे मी आरी वर्क करून घेतलं तर त्याचा सेंटर घेऊन मला अस्तर परफेक्ट आपलं मापानुसार कटिंग करून घ्यायचं असतं आणि जेव्हा आपल्याला अस्तर शिवून घेते मी, तेव्हा ते जेव्हा कटिंग करून घेताना सेंटरवर ठेवून आपण त्या डिझाईनच्या किंवा तो वर्कच्या घेतलेलं असतं आणि जो साईडला आपला राहिला आहे पार्ट, त्याला आता हा अशा प्रकारे जॉईंट करून घ्यावा लागतो. तर काही वेळी काय होतं, हे आपलं कमीच पडतं कारण बॉर्डर कमी दिलेली असते किंवा एकाच साईडला ही बॉर्डर मोठी छोटी अशी असते. दोन्ही साईडला जेव्हा आपल्या बॉर्डर एकसारख्या असतात तेव्हा आपण असं करू शकतो की कमी नको पडायला म्हणून दोन्ही साईडच्या बॉर्डर घेऊन आपण स्लीव कटिंग करून घेऊ शकतो. पण एका साईडला बॉर्डर छोटी आणि एका साईडला बॉर्डर मोठी असं जर असेल तर आपल्याला पर्याय नसतो. जी बॉर्डर आपल्याला घ्यायची आहे त्या बॉर्डरचा अर्धा अर्धा करूनच स्लीवला जॉईंट करून घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे काहीशी ही आरीवर्कवाली स्लीव रेडी झाली आणि अशा प्रकारे जॉईंट देऊन ही स्लीव बघा किती सुंदर अशी रेडी झाली आहे. काय काय वेळी मी आरीवर्कचं ब्लाऊज जेव्हा शिवून दाखवलं होतं म्हणजे त्याची स्लीव दाखवली होती कटिंग कसं सेंटरवर ठेवून करायचं, त्याच्यात त्या स्लीवला जॉईंट न करता दाखवली होती. तर काय काय लोकांचा गैरसमज झाला की तुला कटिंग येत नाही. पण ही स्लीव पाहून तुम्हाला काय वाटलं नक्की कळवा.